नमस्कार. आज 1 ऑगस्ट 2020 बरोबर 100 वर्षापूर्वी 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य या राष्ट्रपुरुषाची प्राणज्योत मावळली. लोकमान्यांनी जेव्हा अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे अगदी निकटचे स्नेही दादासाहेब खापर्डे यांनी अत्यंत व्याकुळ होऊन दुसरे रामदास स्वामी गेले असे उत्स्फूर्त उद्गार काढले होते. जणू काही टिळक महाराजांच्या अगणित भक्तांच्या मनातलेच श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांच्या मुखावाटे व्यक्त झाले होते. जनकल्याण आणि स्वराज्य स्थापना हाच ज्यांचा ध्यास होता, भारत मातेचीच चिंता ज्याने आयुष्यभर वाहिली, स्वातंत्र्य चळवळीला ज्याने भगवंताचे अधिष्ठान दिले, देवमस्तकी धरून सार्वजनिक गणेश उत्सवाची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि सर्वत्र हल्लकल्लोळ केला, सामर्थ्यवंत जयवंत वरदवंत अशा जाणत्या शिवाजी राजांच्या जयंतीचा उत्सव ज्याने अगदी थाटात सुरू केला, ज्यांच्या केसरीच्या डरकाळ्याने गोऱ्या जुलमी सत्तेला हादरवून सोडले, ज्यांनी राष्ट्र शिक्षणाद्वारे नवचैतन्याने सळसळणाऱ्या स्वातंत्र्य प्रेमाने भारलेल्या अशा तरुणांची फौज निर्माण केली, ते राजकारणातले ऋषी बळवंतराव टिळक. स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म या संबंधाने जन्मताच आम्ही ऋण घेऊन आलो आहोत, ते फेडण्याचा यत्न प्रत्येकाने केला पाहिजे असे ठासून सांगणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे निर्भीड निर्भय वक्तव्य करणारे थोर साहित्यिक, तत्वज्ञ, रायटर, फिलॉसॉफर, सर्व देशप्रेमी लोकांचे प्रेरणास्थान, सर्वांस मान्य असे लोकमान्य हे आधुनिक काळातील समर्थ रामदासच होते. खरोखर या दोघा युगपुरुषात कमालीचे साम्य आहे. समर्थ रामदास आणि लोकमान्य दोघेही राजकारणी साधू, one a saint politician, the other a politician saint. दोघांच्या आचारात आणि विचारात एकात्मता, जशी त्यांची शिकवण तसेच त्यांचे वागणे. एक संन्यस्त कर्मयोगी तर दुसरे कर्मयोगी संन्यासी. विश्वाची चिंता दोघांना लहानपणापासूनच लागलेली. पारतंत्र्यामुळे सामान्य जनतेची झालेली हीन दीन अवस्था पाहून दोघेही प्रचंड व्यथित झालेले. देशाच्या आत्म्याला पारतंत्र्यापासून वाचवण्यासाठी दोघेही निरंतर कृतिशील, चळवळे. दोघेही अष्टपैलू, मल्टी टॅलेंटेड, प्रचंड व्यासंगी, अभ्यासू वृत्तीचे. दोघेही बलोपासक. बोथ गेव इम्पॉर्टन्स टू इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज फिजिकल स्ट्रेंथ. दोघांची प्रखर वाणी, तेजस्वी लेखणी. समर्थ आणि लोकमान्य दोघांच्या मनावर भगवद्गीतेचा खूप प्रभाव. दोघांचे अवघे जीवन म्हणजेच एक अव्याहत चाललेली साधना. दोघेही अखंड सावधान. दोघांचा विवेक सतत जागृत.
स्थितप्रज्ञता व लोकसंग्रह ही दोघांची वैशिष्ट्ये. Both were even-minded and could maintain their equilibrium in all circumstances. Both of them always aimed for universal welfare. दोघांनी सर्व स्तरातील लोकांना, classes as well as the masses, आपलेसे केलेले. आपल्या धारदार लेखणीतून समाज मन दोघांनीही ठवळून काढलेली. स्वतः साक्षात्कारी परमार्थी असून एकाने प्रपंच नेटका कसा करावा हे जगास शिकवले, तर दुसऱ्याने देशाचा प्रपंच करता करता स्वतःला परमार्थात रंगवले. जे असंख्य लोकांचे प्रेरणास्थान ते लोकमान्य हे स्वतः समर्थांच्या जीवन चरित्राने आणि अचाट वाङ्मयाने प्रचंड प्रभावित होते हे निश्चित. दासबोधाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. नियमितपणे त्या ग्रंथाचे वाचन करीत असत. समर्थांना अतिप्रिय निश्चयाचे महामेरू बहुजनांसी आधारू असे जे श्री शिवराय त्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा लोकमान्यांची अत्यंत श्रद्धा होती. भगवा, केशरी या रंगावर या तिघांची नितांत निष्ठा. जो हा पवित्र केशरी रंग धारण करतो त्या रंगात अंतर्बाह्य रंगून जातो त्याला म्हणतात केसरी. हा केसरी सर्व वाईट गोष्टींवर सतत अटॅक करत, त्यांचा नाश करत कायम सत्याच्याच शोधात असतो. समर्थाने आपली खूण म्हणून शिवाजी महाराजांना स्वराज्याचा ध्वज भगवा करा म्हणून सांगितले आणि अगदी दिमाखाने लहरणाऱ्या भगव्या झेंड्याने जसे मोगलांना जेरीस आणले, अगदी तसेच लोकमान्यांच्या केसरीतील झुंजार शब्दांच्या प्रहाराने ब्रिटिशांचे धाबे दणाणून सोडले. लोकमान्यांनी जो शिवजयंती उत्सव जोमाने साजरा करण्यास प्रारंभ केला त्याची प्रेरणा त्यांना समर्थ रामदासांनी जे अतिउत्तम असे उपदेशपर पत्र श्री शंभूराजे यांना पाठवले होते त्यावरूनच मिळाली होती. श्री शिवाजी महाराजांनंतर श्री संभाजी महाराज जेव्हा सिंहासनावर बसले तेव्हा समर्थांनी हे जे पत्र त्यांना पाठवले होते त्यात शिवरायांनी जसे राज्य केले तसे आपणही करावे, आपणही तसेच वागावे असे सांगणाऱ्या काही ओव्या आहेत. या पत्राबद्दल श्री शंकर कृष्णदेव आपल्या श्री समर्थ हृदय या श्री समर्थ चरित्रातील द्वितीय खंडात म्हणतात, श्री शिवरायाविषयी समर्थांना वाटणारे वात्सल्य श्री शंभूराजांना गेलेल्या पत्रात जास्त प्रकट झालेले आहे. त्या पत्रात तर आईबापांनी आपल्या मुलाच्या नुसत्या बोलण्या चालण्याचे जसे कौतुक करावे तसे श्री समर्थांनी श्री शिवरायाच्या बोलण्या चालण्याचे कौतुक केले आहे. कोण हे प्रेम? हे दोघेही महापुरुष एकच. शिवरायाच्या हृदयात श्री समर्थ आणि श्री समर्थांच्या हृदयात श्री शिवराय. तेव्हा यापैकी महाराष्ट्रीय कोणाला जवळ करणार
आणि कोणाला दूर सारणार? ही जोडी कोण फोडू शकेल? तसे करण्याचा जे प्रयत्न करतील ते आत्मनाश करून घेतील. आपणास श्री समर्थ हृदय पाहावयाचे आहे ना? पहा ते या पत्रात. या श्री संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थांनी हे जे काही कौतुक मांडले आहे शिवरायांचे, शिवराजाचे 8वे रूप, शिवराजाचा 8वा साक्षेप, शिवराजाचा 8वा प्रताप, भूमंडळी, त्यांनी अत्यंत प्रभावित होऊन परत एकदा स्वराज्य स्थापनेसाठी पुन्हा एकदा हे आधुनिक काळातील रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज एकत्र आले. लोकमान्य टिळक या ओव्यानी इतके मोटिवेट झाले की त्यांनी सर्वत्र अगदी जोरदार शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार सुरू केला. या शिवजयंतीच्या उत्सवामुळे, प्रचारामुळे सर्व भारतीयांच्या मनात या मराठा कुलवंत सामर्थ्यवंत छत्रपतींबद्दल आदरभाव उत्पन्न झाला. समर्थांच्या लेखणीत किती सामर्थ्य दडलेलं आहे आणि उचित प्रसंगी जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा ते कसं प्रकट होतं याचं हे उत्तम उदाहरण. आजही शिवभक्तांना या ओव्या परमवंदनीय आहेत, प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र स्वरूप आहेत. सज्जनगड आणि सिंहगड या 2 गडांवर जायला टिळकांना फार आवडत असे. शिवसमर्थांचे हे किल्ले म्हणजे त्यांचे प्रिय असे विश्रांती स्थान होते. या दोघा महापुरुषांचा संघटनेचा मंत्र सुद्धा टिळकांनी आत्मसात केला होता. श्री समर्थांनी जसे मठांचे, त्यावर नेमलेल्या अध्यात्माचे तसेच राजकारणाचे अंग असलेल्या महंतांचे, एका मोठ्या निस्वार्थी सेवाभावी वृत्तीच्या अनुयायी वर्गाचे, आपल्या संप्रदायाच्या फॉलोअर्सचे असे मोठे जाळे निर्माण करून अद्भुत लोकसंग्रह केला आणि प्रचंड ज्ञानप्रसार आणि लोकजागरणाचे कार्य केले. तसेच विलक्षण संघटना चातुर्य, तसेच लोक जागृतीचे कौशल्य, तीच लोकातील अज्ञान नाहीशी करण्याची तळमळ टिळकांच्या ठायी सुद्धा दिसून येते. His extraordinary leadership and team building skills awakened millions, infused in them a great patriotic fervor that resulted in a mass movement against the British. ब्रिटिश साम्राज्यशाही इम्पेरियलिझम विरुद्ध इफेक्टिव्हली लढण्यासाठी टिळकांना सुसंस्कृत, कार्यप्रवण, प्रोॲक्टिव्ह, धाडसी, सुशिक्षित स्वातंत्र्य सैनिकांची नितांत गरज होती. म्हणून मुलांना नीतिधर्माचे शिक्षण देण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी त्यांनी श्री विष्णू शास्त्री चिपळूणकर व श्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर आधी न्यू इंग्लिश स्कूलची पुण्यात स्थापना केली. पुढे टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून या संस्थेतर्फे युवकांसाठी फर्ग्युसन कॉलेज काढले. तसेच परकीय जुलमी राजसत्तेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी टिळक, चिपळूणकर व आगरकर या तिघांनी मिळून 2 साप्ताहिक वृत्तपत्रे काढली.
केसरी इन मराठी अँड मराठा इन इंग्लिश. या वीकली न्यूजपेपर्स थ्रू ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या राज्यकारभाराचं निरीक्षण केलं जात असे आणि त्यांच्या विविध भारताला घातक अशा पॉलिसीजवर, निर्णयांवर जोरदार टीका केली जात असे. केसरीतले लेख हे नावाला साजेसे, सत्याचे प्रकटीकरण करणारे. केसरीतील आक्रमक, सत्यशोधक, इम्पार्शल अशा लेखांनी, एस्पेशली अग्रलेखांनी, या भारतीय असंतोषाच्या जनकाने इंग्रज सरकार विरुद्ध लोकांच्या मनात प्रचंड चीड उत्पन्न केली. समर्थ आणि लोकमान्य यांनी स्वराज्य स्थापनेसाठी जसं लोकमत गॅल्वनाइज केलं, लोक जागरणाची अनेक साधने वापरून आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल, महापुरुषांबद्दल लोकांच्या मनात असलेलं प्रेम प्रचंड प्रमाणात वाढवलं, ज्वलंत केलं, इग्नाईट केलं, लोकशक्ती जागृत केली. त्यामुळे लोकात स्वराज्याबद्दल प्रचंड ओढ निर्माण झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्याचा लोकांचा माइंडसेट तयार झाला. लढण्याची मनोभूमिका तयार झाली. लोक जागृती करून स्वराज्याबद्दलचा जसा हा ध्यास या दोन ऋषितुल्य राजकारण्यांनी लोकांना लावून दिला, तसाच लोकातील आत्मशक्ती जागृत करून त्यांच्यात स्वस्वरूपाचाही ध्यास निर्माण केला. हे दोघे आत्मनिष्ठ पुण्यात्मे द्रष्टे होते, विजनरी होते. आज न उद्या स्वराज्य हे मिळणारच होते. कित्येक राष्ट्रभक्तांचे हे ध्येय होते. दिवस रात्र ते यासाठी झटत होते. पण अतीव कष्टाने, संघर्षाने, बलिदानाने मिळालेले स्वराज्य हे टिकवण्यासाठी उन्नत उच्च विचारसरणी असलेल्या, आध्यात्मिक बैठक असलेल्या समाज पुरुषांची, समाज मानवांची, समाजसेवकांची अत्यंत गरज असते, हे या दोघांना चांगलेच ठाऊक होते. म्हणून समाज मन घडवण्यासाठी ते निष्काम, निस्वार्थ, कर्तव्यनिष्ठ आणि कायम कर्म तत्पर करण्यासाठी, to teach the mind to be desireless, selfless, duty conscious and forever willing to do one's duty. समर्थांनी दासबोध आणि लोकमान्यांनी गीता रहस्य हे दोन अतुलनीय असे ग्रंथ लिहिले. हे दोन अनमोल ग्रंथ जीवन कसे जगायचे हे शिकवतात. सदा सर्व काळ या महान ग्रंथातील बोध सर्व लोकांस कायम स्वरूपी मार्गदर्शक व कल्याणकारक असा आहे. जसे समर्थ आपल्याला त्यांच्या दासबोधात गवसतात, तसेच लोकमान्य आपल्याला त्यांच्या गीता रहस्यात भेटतात. ही गीता या कर्मयोगेश्वरात इतकी मुरली होती की अंतकाळी अगदी ग्लानीत असताना सुद्धा तिचे मात्र या कर्म पुरुषोत्तमाला स्मरण राहिले. द इयर वॉज 1920. जुलैपासून टिळकांची तब्येत ढासळायला लागली होती. टिळक तेव्हा मुंबईस आले होते. 29 जुलैच्या मध्यरात्रीपासून टिळकांचे बोलणे अस्पष्ट झाले. बोलण्यात विसंगती आली. ते अर्धवट ग्लानीत गेले. 30 तारखेला
टिळकांना बरे वाटावे म्हणून, त्यांना जरा नीट जाग यावी म्हणून, त्यांनी बोलावे म्हणून एका टिळक भक्ताने श्रीकृष्णाचा फोटो टिळकांसमोर धरला आणि हे काय आहे म्हणून विचारले. टिळक ग्लानीत होते. बराच वेळ ते त्या फोटोकडे निरखून पाहत राहिले आणि मग म्हणाले, हे श्रीकृष्णाचे चित्र आहे, त्याच्या चरित्राचे सर्वांनी अनुकरण करावे. हात जोडून लगेच टिळक भगवद्गीतेतील श्लोक म्हणू लागले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे लोकमान्यांचे शेवटचे शब्द होते. यानंतर ते काहीच बोलले नाहीत. हा भगवद्गीतेतला श्लोक म्हणजे परमात्मा श्रीकृष्णाने दिलेले सर्वोत्तम आश्वासक आशीर्वचनच होय. जणू काही टिळकांचं स्वराज्य स्थापनेचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणारच, मी हे घडवून आणणारच, हा आशीर्वादच श्रीकृष्णाने या श्रद्धावान राष्ट्रपुरुषाला अंतसमयी दिला होता. टिळक हे कर्मयोगेश्वर होते. ते गीता जगले होते. त्यातले रहस्य त्यांना पूर्णपणे उमगले होते आणि त्यांच्या आचरणातून, वागण्या बोलण्यातून ते जनतेपुढे सतत प्रकट होत आले होते. म्हणून अंतकाळी सुद्धा तिचेच बोल त्यांच्या मुखावाटे प्रकटले. 1 ऑगस्ट 1920 टिळक गेले. हे दुसरे समर्थ गेले. आज 1 ऑगस्ट 2020, आज त्यांच्या 100व्या स्मृती दिनाला त्यांना वंदन करून आपण या युगपुरुषाचे जे जीवन चरित्र, त्यांचे जे स्वराज्य प्रेम, त्यासाठी केलेला जो स्वार्थ त्याग, the patriotism he displayed, the endless sacrifices he made for the freedom of our country, यातून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या वागण्यातून, भाषणातून, लिखाणातून आपल्याला जे शिकवलंय ती शिकवण आपण आचरणात आणण्याचा संकल्प करूया. मनाला नीडर सक्षम करूया, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करूया आणि आपलं हे स्वराज्य, हा आपला भारत देश कायम सुजलाम सुफलाम राहण्यासाठी, फॉर अवर इंडिपेंडंट भारत टू फ्लरिश अँड प्रॉस्पर इन एव्हरी सेन्स, दररोज कन्सिस्टंटली प्रयत्नशील राहूया. सर्व देशप्रेमी राष्ट्रभक्तांना एक दिलाने, आनंदाने, एकजुटीने, निर्भयपणे जगता यावे म्हणून प्रत्येकाने नित्यनेमाने, दररोज निष्काम वृत्तीने थोडे तरी कार्य देशासाठी करूया. या स्मृती शताब्दीला वाहिलेली हीच या राष्ट्रपुरुषोत्तमाला सर्वार्थाने योग्य अशी श्रद्धांजली ठरेल.